चला सुप्रभात। आज खंडाळा लोणावळ्यावरून रजा घेत होतो आम्ही आणि आता इथून पुढचा प्रवास। आज एकविरा आहे, कामशेत आहे, भरपूर ठिकाण आहेत आपल्याला। वडगावला आपली रात्रीची वस्ती आहे। सकाळ झाली मस्तपैकी आता भजनाने सुरुवात करायची। महादेवाच्या भजनाने सुरुवात केली। हर हर महादेव बोला। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। बुलंद आवाज। चला सारथी रुई, जय श्री कृष्ण। चला पुढचा प्रवास। कुठे गेली सारथीबाई? सारथीबाई जय श्री कृष्ण बोला। मनीषाबाई जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। राधे राधे। राधे 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 वर। हां हां चला भजनाची सुरुवात झाली आणि आता आम्ही मंदिरात जातो, भजन सुरुवात करतो आणि दिंडी काढतो, कारण की आज खूप लांबचा पल्ला आहे। मस्त आज मजा येणार आहे। आज चांगले गायक आलेले आहेत, श्री अनंत दादा आणि आपले पारधी दादा, हे दोघं आलेले आहेत, म्हणून आज भजन चांगलं होणार आहे। चला मद दावाव्या सुभटा, मद दावाव्या सुभटा। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ। चला महाराज दिंडी थांबले आपल्याला। आपण आलो आता लोणावळ्यावर मध्यभागी मेन मार्केट म्हणजे मगनलाल छगनलाल चिक्की। हा बरा टप्पा पार केला आता लेट झालो, पण आज निघायला आपण आज महिला मंडळाचाच लेट उरकला सगळा, म्हणून लेट झालो। चला 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 असा पाहिजे हो। हो मी नाही काढत बाबा। चला मालकीनबाईच्या टाकल्याला कर्ज आलेले आहेत बा। माझाही पडला। आमच्या दिल्लीला तुरे फुटले तुरे। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि।
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तर चला मंडळी, महाराज मंडळी सगळ्यांना विसाव्याचा आनंद देतो. म्हणजे आम्ही आता आनंद घेतो. आपली दिंडी विसाव्याला थांबलेली आहे. चौथ्या दिवसाला सकाळच्या सत्रातला पहिला विसाव्याला थांबली दिंडी. लगेच पुढं आपल्याला नाश्ता पण आहे. नाश्त्यासाठी जरा जास्त टाईम थांबणार आहोत आपण. आता तर एक 5 मिनिटाचा विसावा. सकाळपासून निघलो आहे आपण 5:30 वाजता. आता लगभग किती वाजत आले स्क्रीनवर बघतो, 7:14. म्हणजे 1.25 तास चाललो आपण. 1.25 तास चालल्यानंतर थोडीशी विश्रांती, लगेच आपण पुढचा प्रवास करायला घेऊ. आता मला वाटतं आता आमच्या कन्यांना गाडीत टाकावं. हो मॅडम, गाडीत जा आता, गाडीत जा, घे आता. हां नाही गाडीत जात सारथी, गाडीत जा ना आता. सगळ्यांना मेघा वहिनीचं म्हणणं आहे, सगळे तुरा लावलेला आहे. हे बघा आमच्या ही आमची श्रीअनंता कामा तुरणारी तुरा तू दुराचारी विषयी आसक्त. हो तुम्ही असं वाटतंय कामा तुरणारी तुरा. चला आता आपली दिंडी विसाव्याला थांबलेली, विसाव्यावरून निघाली आणि आता आपण चाललो पुढं. एवढं धनंजय महाराज बोलले का आम्हाला इडली वडे खावायचे आहेत. इडली वडा आपल्या इकडली टेस्ट नाही ना इथं. अजिबात नाही ना. तुला खायचं होतं ना. पुढं आपला नाश्ता आहे मस्त. काय ते उपमा बिप्मा असेल पकवास दिला आहे की ते गळ्यात नाश्ता करायसाठी. कारण आम्ही फशी येऊला होळीचा धिंगाणा चालू. अभिषेक घातला, अभिषेक. वा खूप छान. हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा, रंगपंचमीच्या शुभेच्छा. आमची दिंडी पूर्ण आता रंगलेली आहे पा. होळीच्या शुभेच्छा सर्वांना. कसं वाटतंय कलर लावून? छान वाटतंय. रामकृष्ण नाम मांडी पा होळी. वा होईल धुळी पापा धुनी. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. सगळी होळी होळी रे होळी, पुरणाची पोळी. बोला होळी रे होळी, होळी रे होळी. होळीच्या शुभेच्छा.
वृंदावन चला आपण आता जगद्गुरु तुकोबारायांच्या विश्रांतीला आलेलो आहोत. हे सर्व जगद्गुरु तुकोबारायांचं इथं मंदिर आहे खूप मोठं. ज्या पण दिंड्या इथून जातात आळंदीच्या टायमाला असू दे, म्हणजे कार्तिकीच्या वेळेला असो किंवा देहूच्या टायमाला असो, जेवढ्या दिंड्या इथून आळंदी देहूला जातात तेवढ्या सर्व दिंड्या इथं विसाव्याला थांबतात. खूप अशी शांतदांत अशी जागा आहे, खूप महत्त्वाची जागा ही. आणि या लोकांनी जोपासून ठेवले. इथं जसे नांदुरकीचं झाड देहूला आहे तसं इथे हे नांदुरकीचे झाड आहेत बघा. म्हणजे तुकोबारा इथं असल्याचा असा वास्तव्य त्याचा पुरावा आहे का नांदुरकीचं झाड जिकडं तिकडं तुकोबारा आहे. हे तुकोबारायांचे समाधी आहे तिथं. त्यांनी इथं समाध्या बनवल्या आणि वरती मंदिर आहे. मारुतीराय आणि तुकोबारा आहे. हे तुकोबारा आहे, श्री तुकोबारा आहे, श्री मारुतीराय असे हे. आणि वर मंदिर आहे. आता पलीकडं तिथं गाथा भजन चालू आहे. दरवर्षी सप्ताह असतो आणि गाथा भजन असतो. तर गाथा भजनाचा आता खूप छान असा गाथा भजन चालू आहे तिकडं. पण आपण इथं दिंडी दरवर्षी येते आणि इथं एक 5-10 मिनिटासाठी विसाव्यासाठी येते. आता विसावा करू आणि पुढं निघू. चला, विसावा झाला का? संपला का? चला मग. पावली गाय पावली गो आई माझी कोणाला पावली आई माझी पावली नवी मुंबईच्या लोकांना गो नवी मुंबईच्या लोकांना. दत्ता बाबाला पावली दत्ताला रखुमा पावली गो संतोषला संतोषला मेघाने मारली गो मेघाने मारली. चौक भरी येला सनी 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 चौक भरी येला सनी. पाचारिणी कुळ स्वामिनी पाचारिणी कुळ स्वामिनी पाचारिणी कुळ स्वामिनी पाचारिणी कुळ स्वामिनी वैकुंठवासिनी ये धावनी घर करी वैकुंठवासिनी ये धावनी घर करी. रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई. चला चला वारकरी, आपला विसावा झालेला आहे तरी उठा. चला चला उठा. ऐका ऐका, हे बघा हो इथं बघा. तुम्ही आता नावाला शोभता. तुमचं नाव काय? नीलम. म्हणून तुम्हाला सगळी नीली नीली केलेली आहे आमच्या महाराजांनी. नीली महाराज काय काय म्हणणं आहे? तुळसा मावशी तुळशीत राजा त्याला मला तुळस घेऊन लवकर मार्ग. कसे ओरडा बरं त्यांना? तुळसा मावशी तुळस घ्या. चला विसावा झालेला आहे आणि आमच्या दिंडीतला महिला मंडळ माझ्या एकविराईच्या कमानी समोर जरा फोटो काढण्याचं काम करत आहे. हाय माऊलीचं माझ्या एकविराईचं. चला का शुभम भैया, ये दुख काहे नहीं खत्म होता है रे. किती वाजले?
12 वाजलं, चक्क 12. अजून पोचलो नाही. आजचा पल्ला एवढा खतर असतो ना, 12 वाजलं तरी अजून पोचलो नाही. अजून 3-4 किलोमीटर आपल्याला. त्याच्यातून हा सूर्यनारायण, तसं आम्ही चालतोय, तसा सूर्यनारायण सुद्धा आमच्यासोबत चालतोय. कायच सांगावं. काय तुम्ही येता का गाडीत जाता? नाही बाबा, मी गाडीत जातो. सूर्यनारायण बोलला आता मी जास्त प्रकाश देत. ठीक आहे. चला. आणि सगळे झालेले जड. आताच आपण पोचलेलो आहोत आपल्या दुपारच्या ठिकाणी. हे सद्ग्रस्त इथं आपली दुपारची राहण्याची सेवा करतात, दुपारच्या जेवणाची सेवा करतात. चला, रामकृष्ण आहे. ज्ञानराज महाराज, माऊली, कसं वाटतंय आजचा दिवस तुम्हाला? आजचा दिवस म्हणजे दत्ताबाबांना विनंती आहे, त्यात थोडासा काहीतरी प्रवासाचं करायला पाहिजे, एखादी विश्रांती वाढवायला पाहिजे. भले देऊला आपण सकाळी जाऊ, संध्याकाळी जायचं. बरोबर. अशी विनंती आहे. मालकीनबाई मागेच आहेत, त्यांना व्हिडिओ मध्ये घ्या. भूतच दिसत. हरी आजचे अन्नदाते म्हणजे आजची पंगत, आजची कैलासवासी नारायण गोमात ठाकूर यांचे. चला, दुपारच्या सत्रातून चाललो आपण पुढे आता वडगावकडं. चला बघा, गुरु शिष्यांतर चालू आहे. हे आमच्या बोंगाबाई आहेत, बोंगाबाई. बघा, शाळेच्या मैदानावर खेळत होतं क्रिकेट. काय मी त्याला बघून शी पडली माझी विकेट. अभी में डबी में हिरा. माझी उंची 6 फूट. मी रस्त्याचं नाव घेते, तिथं तिची उंची 5 फूट. जन्म दिला मातेने, सांभाळ दिला पिताजीने, देवकीचं नाव घेतो पती या नात्याने. ज्ञानोबा तुकाराम, चला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. चला, मग काय म्हणणं आहे? आजचा प्रवास कसा आहे? एकदम कडक मध्ये कडक वारी चालली आहे. आणि तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं की वारी करायची तर अशी करायची, नाचत गावात. अरे का वारी? आजचा दिवस कसं खर्च होता ना? मला बी चालत द्यायचं. काय दादा, किती लेट झाला आज? लय उशीर झाला ना? काय करणार, आजचा प्रवास आपला खूप लांबचा असतो, मोठा प्रवास. एवढा मोठा का अजून पोचलो नाही. कधी पोचणार मालक? अर्धा जाईल. मालकाच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसत नाही, उगाच बोलतात. असो, चला, आपली गाडी आपल्या सेफ्टीसाठी आहे मागं, कारण की जेणेकरून मागून आपलं संरक्षण होण्यासाठी आपली गाडी मागं आहे.
चला रात्रीच्या ठिकाणावर आपण पोहोचलो आहोत. आजचा आपला 4था दिवस. खूप छान ठिकाण आहे इथं. पहिले पूर्वी आम्ही इथं होळी खेळायचो. म्हणजे पूर्वी होळी हा इथं यायचा. होळी इथं जाळली जायची पहिले पूर्वी. इथं आमची तिथीवर बरोबर इथं दिंडी पोचायची. लय मजा करायचो राव. खूप मजा करायचो आम्ही इथं. पण काय ती तिथी मागं पुढं झाली तेव्हापासून आम्हाला होळी लोणावळ्याला पडायला लागली. पण इथं जी होळीला मजा होती ती मजा परत कधीच नाही भेटली. इथं होळी जाळायची आणि इकडले सगळी लोक आमची वाट बघायचे.